तुम्ही काय करतात? सध्या वकिली करतो आणि वकिलीसोबत मी नगराध्यक्ष होतो. राजकीय आणि सामाजिक काम करतो. तुम्हाला वकिली आणि राजकारण या दोन्ही क्षेत्रामध्ये काम करण्याची प्रेरणा कुठून मिळाली? ते जेव्हा माझं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मी वकील झालो. वडीलही वकील होते म्हणून ॲटोमॅटिक वकिली व्यवसायाकडे वळलो. वकिली व्यवसाय करत असताना ज्या लोकांवर अन्याय अत्याचार होतो त्यांना न्याय देण्यासाठी आम्ही त्यांच्या ऑफिसमध्ये जाऊन अभिनव आंदोलन किंवा आक्रमक आंदोलन वगैरे करायचो आणि लोकांना न्याय मिळायचा. त्या लोकांच्या कामातून प्रेरणा मिळाली की जर राजकारणात एखादं कोणतं पद असलं तर आम्ही आणखी लोकांचे चांगले कामं करू शकतो. आजच्या समाजामध्ये कोणता बदल होणे आवश्यक आहे असं तुम्हाला वाटते? लोकांमध्ये जी द्वेषभावना समाजामध्ये जे पसरवल्या गेलेली आहे माध्यमाच्या मार्गातून किंवा आणि कशाच्या माध्यमातून, तर आजकाल जे आपण ग्रामीण भागात जे लोकांचे पुष्कळसे आपण मेळावे घेतो किंवा जे संत लोक आपल्याला उपदेश देतात त्याच्यातून या सगळ्या जनजागृती करायला पाहिजे असे मला वाटते. असा कोणता एक सामाजिक प्रश्न आहे ज्यावर तातडीने काम होणे आवश्यक आहे? माझ्या दृष्टीने जे रुग्ण लोक असतात, रुग्णांची सेवा ही ईश्वर सेवा आहे असं मी मानतो. त्याला सरकारने थोडीफार मदत तर आता सुरू केलेली आहे, परंतु ही खालच्या स्तरापर्यंत ही मदत जायला पाहिजे. जे लोक आज भरती होतात, मुंबईला जातात किंवा नागपूरला जातात, त्यांना तिथे राहण्याची खाण्यापिण्याची व्यवस्था व्हायला पाहिजे आणि त्यांचा जो काही उपचार होतो त्याच्यावर तो उपचार हा मोफत व्हायला पाहिजे. तुमचं पुढच्या 1 वर्षामधलं ध्येय काय आहे? 5 वर्षाचा जर हिशोब केला तर काँग्रेसच्या माध्यमातून मलकापूर शहरातली नगरपालिका ही काँग्रेसच्या ताब्यात घ्यावी आणि त्याचप्रमाणे इथली पुढची विधानसभेची निवडणूक ही काँग्रेसने जिंकावी याच्यासाठी गोरगरिबांचे कामं करण्यासाठी धडपडावं आणि मलकापूर मतदारसंघाचा जास्तीत जास्त प्रमाणे काँग्रेसच्या माध्यमातून विकास करावे. राजकारण म्हणजे सेवा की सत्ता? तुमचं मत काय? नाही, राजकारण म्हणजे हे सेवाच असते. तुम्हाला जो काही व्यवसाय तुमचा करायचा आहे तो वेगळा व्यवसाय करा. जसं मी वकिली करतो, माझे वडील वकिली करतात, परंतु राजकारण हा पैसे कमवण्याचा ध्येय नको. राजकारण हे सेवेचं माध्यम असावं जेणेकरून सगळ्यांचे ज्यांच्यावर अन्याय होतो, जे गोरगरीब लोक असतात त्यांना न्याय मिळेल राजकारणाच्या माध्यमातून. तुम्हाला येणाऱ्या 5 वर्षामध्ये आमदार, खासदार किंवा मंत्री बनण्याची इच्छा आहे का? नाही, अशी काही इच्छा मनात बाळगून मी राजकारण करत नसतो. लोकांचे गोरगरिबांचे कामं करता येतील, ज्याच्यावर अन्याय झाला त्याला न्याय देता येईल याच्यासाठी राजकारण करायचं आहे आणि ते गेल्या 5-10 वर्षात आम्ही जे काही पदं मिळाले तर लोकांना मी न्याय दिलेला आहे. असं काही मनात ठरलेलं नाही की आमदार व्हायचं की खासदार व्हायचं की मंत्री व्हायचं. ज्या पण तरुणांना राजकारणामध्ये येण्याची इच्छा आहे त्यांना तुम्ही काय संदेश देणार? त्यांना माझा एकच सल्ला आहे की राजकारणात पैसे कमवण्यासाठी येऊ नका, राजकारणात सेवा करण्यासाठी या. तर हा पैसे कमवणे हे राजकारणाचं माध्यम नसून सेवा हे राजकारणाचं माध्यम आहे. हे सगळ्या युवकांनी जर मनात धरलं तर खरोखर महाराष्ट्रात